बहुरूपी सावंत यांच्या म्हणण्यानुसार आमच्या कलेचे खेडेपाड्यामध्ये विशेष कौतुक. मात्र आता परिस्थिती खूप बदलली आहे. अंबड प्रतिनिधी आनंद खरात. नगर जिल्ह्यातील भीमराव नारायण सावंत हे बहुरूपी आपल्या वडिलोपार्जित असलेला व्यवसाय करतात. सध्या ते पोट भरण्यासाठी शाळा, कॉलेज, दुकानावर, हॉटेलसह इतर ठिकाणी जाऊन व्यक्तिरेखेनुसार जबरदस्त अभियान व अफलातून संवादातून मदत मागून दिवसाकाठी 200 ते 300 रुपये कमवून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतात. तसे पाहिले तर बहुरूपी हा अतिशय मागासलेला समाज आहे. स्वातंत्र्यानंतर आजही हा समाज उपेक्षित राहिलेला आहे. गावगावी भटकून आपल्या व लोकांच्या भांडवलावर तेच जगणे आहे. शासनाने शिक्षणाच्या सोयी सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे या समाजाला त्याचा फारसा लाभ झाला नाही. सावंत यांचे बोल. चला, तुमच्या दुकानाची झाडे धरती घ्यायची आहे. तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे. तुमच्या दुकानाचा परवाना दाखवा. परवान्याची कालावधी संपला आहे, त्यामुळे तुम्हाला आता दंड भरावा लागेल. तुम्ही बाल कामगारांना दुकानात कामाला ठेवतात. अनेक प्रकारची नाना उदाहरणे बहुरूपी सावंत करीत आहे. बहुरूपी म्हणजे शिवाजी महाराज त्या पैशा बाहेरची नाक्याचं असून श्री आमच्यावर दुर्लक्ष सरकारचं दुर्लक्ष आहे. मी राहणारा नेवासा तालुक्यात, जिल्हा नगर. आतापर्यंत आम्हाला कुठल्याही सवलती नाही, कुठल्या गोष्टी काही नसताना आता आम्ही आमच्या पद्धतीतून मुलं वगैरे शिकवतो, कुठल्या तरी मार्गाला लावतोय. पण आता प्रत्येक ठिकाणी गाव ओळ फिरतो, पण लोक आम्हाला काय सहकारी म्हणजे 10तून आपले एक माणूस सहकारी करतोय. मग आता आम्ही आतापर्यंत असंच कोर फिरणार आहे. म्हणून त्याच्याकरता शासनाने आम्हाला थोडंफार सहकारी मदत करावी, हीच आमचं मानधन सुरू करावे हीच अशी अपेक्षा आहे आम्हाला. बाकी काय नाही आमचं. आता आम्ही पिढ्याला पिढी हीच करीत चाललोय आतापर्यंत. कोणत्या गावाला आले सर तुम्ही? मी आता नगर जिल्ह्यातून आले, नेवासा तालुका वगैरे. आता दिवसभर तुम्ही असं काम दिवसभर आता फिरायचं. सकाळी 10 वाजता ड्रेस करायचं, आपले दुकानदार आपले थोडेफार फिरायचे, ती घ्यायचं. कोणी नाही म्हणलं की चालले पुढं. बाकी काही लोकांना त्रास देणं, आम्ही कोणाला त्रास देण्याची माणसं नाहीत. जे दिल ते आपलं तीच घेतो आणि आपल्या मार्गाला देतोय. पहिल्यासारखे लोक दानधर्म फार कमी झाले. आता लोक देत नाही पहिल्यासारखे. आता कुठे गेलं तर 5 रुपये 10 रुपये अशा पद्धतीने लोक म्हणजे प्रदान करणाऱ्या बहुरूपीने तर काय करायचं इथं पुढं. मुलाचं शिक्षण कसं होणार, कुठल्या मार्ग कसं काढणार, त्याच्याकरता आम्हाला कुठलीही सवलती नाही सरकारची.